लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना पिंक ई-रिक्षा मिळणार आहे. या रिक्षासाठी अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, अटी व शर्ती कोणकोणत्या आहेत आणि आपल्याला किती रक्कम भरावी लागेल याबाबतची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 3 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 3,000 रिक्षांसाठीचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनास देण्यात आले असून आतापर्यंत 135 अर्ज आले आहेत. याबाबत माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाने दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बाल कल्याण विभाग याच्यासोबत महापालिकेच्या समन्वयाने ही योजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार शासनाकडून ई-रिक्षासाठी नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या खाजगी बँकांकडून ई-रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती राज्य शासन 20% निधी देणार आहे, तर लाभार्थी महिला मुली यांना 10% रक्कम भरावी लागणार आहे. या रिक्षासाठी देण्यात येणारी 70% कर्ज लाभार्थी महिलांना 5 वर्षात परतफेड करावी लागणार आहेत. या योजनेचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज कागदपत्रासह याच ठिकाणी जमा करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी कोणकोणत्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया. नंतर आपण पाहूया की अर्ज कुठे जमा करायचा. लाभार्थी कुटुंबाचे महाराष्ट्रात रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे आवश्यक आहे. लाभार्थी बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कायद्याने घटस्फोटित दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रकारची या योजनेअंतर्गत पिंक ई-रिक्षा महिलांना मिळणार आहे. अशा प्रकारे या योजनेतून महिलांना पिंक ई-रिक्षा महिलांना मिळणार आहे. या योजनेमध्ये 70% कर्ज हे सरकार उपलब्ध करून देणार आहे. तसेच 20% निधी या योजनेमध्ये राज्य शासन देणार आहे. तसेच 10% महिलांना मुलींना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना भरावं लागणार आहे. अशा प्रकारचे या योजनेअंतर्गत जे 70% रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपाने मिळणार आहे ती 5 वर्षामध्ये तुम्हाला परतफेड करायची आहे. अशा प्रकारची या योजनेअंतर्गत महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच या योजनेसंदर्भाच्या तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरा.